पुण्यात बालगंधर्व चौकात भाजपच्या महिला मोर्चाचं आंदोलन। महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यानं महिलांची काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित। सुनेत्रा पवार करणार राज्याचा दौरा, तर पार्थ पवारांकडे दिल्ली मुंबईची जबाबदारी। जय पवारांवर बारामती आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी। टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर। आमिर सय्यदकडून परदेशातून 25,000 MDMA गोळ्यांची आयात। 20 गोळ्यांचा व्यवहार झाल्यानंतर 5,000 गोळ्या अश्विनीकडे दिल्याची माहिती समोर। नेस्को ड्रग्ज प्रकरणी फिल्म इंडस्ट्रीसोबत कनेक्शन उघड। अटक झालेली जिया जेकब साइड ऍक्टर असल्याची माहिती। जियाच्या बँक खात्यावर लाखोंचे ट्रान्झॅक्शन। मुलींना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणाला अग्रीपाडा पोलिसांनी केली अटक। मुलींच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई। बोंधू खऱ्यातला आज कोर्टात हजर करणार। 6व्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी SIT मागणार। खऱ्याची पोलीस कोठडी। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शोषण प्रकरणातला 5वा आरोपी अहफाज खानला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अहफाज खानकडून हार्ड डिस्क आणि आयफोन जप्त। आणि नाशिकमधील बोंधू महेशगिरी उर्फ महेश काकडेला मध्यरात्री अटक। नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून लासलगाव परिसरात मोठी कारवाई। गुन्हा दाखल झाल्यानंतर झाला होता महेशगिरी फरार। शहरामध्ये सुभाष रोड परिसरात असलेल्या लेन्सकार्ट दुकानाला संतप्त सकल हिंदू संघटनेने टाळं ठोकत बॉयकॉट लेन्सकार्ट आशयाचा बॅनर लावलेला आहे। लेन्सकार्टच्या ड्रेस कोडवरून तुम्हाला हिजाब चालतो मग टिकली का चालत नाही असा सवाल आक्रमक हिंदू संघटनांनी या तरुणांनी उपस्थित केलेला आहे। या लेन्सकार्ट दुकानातील हिंदू कामगाराच्या हाती दोरा बांधत ड्रेस कोडची नियमावली हटवली जावी, अन्यथा दुकान उघडू देणार नाही असा पवित्रा बीडमधील हिंदू संघटनेने घेतला आहे। पुढची मोठी बातमी आपण बघूया। तुळजाभवानी मातेला नियम डावलून 6वी सिंहासन अभिषेक पूजा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। तुळजाभवानी मंदिरात हा प्रकार घडलाय। तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी रोज सकाळी 5 सिंहासन पूजा आणि संध्याकाळी केवळ 2 सिंहासन पूजा घालण्याचा नियम आहे। दरम्यान 3 सुरक्षा रक्षक आणि 3 सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, 3 धार्मिक व्यवस्था बघणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी पूजा घालणाऱ्या पुजाऱ्यास 5 वर्ष मंदिर प्रवेश बंदी आणि खासगी सुरक्षा रक्षक कंपनीस 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। घडलेल्या प्रकारामुळे मंदिर संस्थांच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघालेत। तुळजाभवानी मातेची मूर्तीची झीज रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने सुचवलेल्या उपाययोजनांवरती तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा तसंच सिंहासन पूजेच्या संख्येवरती मंदिर संस्थांनी निर्बंध घातलेले आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून सिंहासन पूजेच्या संख्येवरती निर्बंध अगदी काटेकोरपणे पाळण्यात येत आहेत। मात्र मंगळवारी 21 एप्रिल रोजी मंदिर संस्थांच्या सुरक्षा यंत्रणेतील दुर्लक्षाने धर्मदाय आयुक्ताच्या आदेशाचं उल्लंघन झालं। त्यामुळे मंदिर संस्थांनीही याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुजाऱ्यास 5 वर्ष मंदिर प्रवेश बंदी आणि सुरक्षा कंपनीस 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। पुढे जाऊया। पुढची एक मोठी बातमी समोर येते। अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बघूया कशा पद्धतीने जबाबदाऱ्यांचं वाटप केलंय। अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप झालं। राष्ट्रवादीतील 3 पातळ्यांवरती या जबाबदाऱ्यांचं वाटप झालेलं आहे। आपण बघतोय राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसने 3 पातळ्यांवरती जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्याचा दौरा करणार आहेत आणि या राज्याचा आढावा घेणार आहेत। तर खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे। तर बारामतीची आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी ही जय पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। अजित पवारांचा विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनानंतर आता पवार कुटुंबियांमध्ये राजकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय।
पुढची बातमी बघूया. अमोल मिटकरींनी बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान इमारतीजवळ केलेल्या एका अघोरी पूजेसंबंधी एक पोस्ट केलेली आहे आणि यामध्ये त्यांनी बारामतीमध्ये फिरणाऱ्या काही व्हायरल व्हिडिओवरती भाष्य केलंय. अजित पवार डिसेंबर 2025 मध्ये विद्या प्रतिष्ठानमधील एका इमारत बांधकामासाठी पाहणी करण्यासाठी येणार होते आणि याच दिवशी आदल्या मध्यरात्री इकडेही अघोरी पूजा करण्यात आली होती असं व्हिडिओमध्ये दिसतंय. ही नेमकी पूजा कोणी केली यावरती मिटकरींनी सवाल उपस्थित केलाय. पुढची बातमी आपण बघूया. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून यादी दिल्लीच्या नेतृत्वाला पाठवण्यात आलेली आहे. काय काय नेमकं घडतंय आपण एकदा बघूया. परिषदेसाठीची भाजपाची यादी आता केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली जाणार आहे आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे 30 जणांची यादी पाठवण्यात आलेली आहे. या 30 जणांच्यात कोणाकोणाची नावं आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संघटनेत काम करणाऱ्यांना संधी मिळणार असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. न्यूज 18 मराठीला या सूत्रांनी माहिती दिली आहे. पुढची बातमी आपण बघूया. सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होत्या पुस्तकाचं प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी अत्यंत निंदनीय असून हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती झालेलं थेट आक्रमण आहे आणि या प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडलेले आहेत. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यालाच उत्तर म्हणून कोल्हापुरात संजय गायकवाड यांच्या धमकीला आता वाचन उपक्रमाच्या माध्यमातून उत्तर देण्यात येणार आहे आणि कोल्हापुरातील कॉम्रेड पानसरे यांच्या स्मृतीस्थळी हा वाचन उपक्रम घेतला जातोय. संध्याकाळी 6 वाजता या वाचन उपक्रमाला सुरुवात होणार आहे. गोरेगावातील नेस्को ड्रग्ज प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. नेस्को ड्रग्ज प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आता समोर आलेलं आहे. कारण नेस्को प्रकरणातील गुरुवारी अटक करण्यात आलेली महिला जिया जेकब ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये साईड ॲक्टर असल्याची माहिती मिळते. जियाच्या बँक खात्यावरती लाखोंची देवाणघेवाण झाल्याचंही पुढे आलंय आणि महत्त्वाची बाब म्हणजे नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून पैसे पाठवले गेले असल्याचंही समोर आलेलं आहे. तसंच जियाने अंमली पदार्थ पुरवल्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे आता जियाच्या चौकशीत कोणता नवा खुलासा होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे.